वर्ष 2018 ओडिसाच्या पटणगड शहरामध्ये एक साऊथ फॅमिली राहत होती. घरचे कुटुंब प्रमुख रवींद्र कुमार शहा यांच्यासह त्यांची बायको संयुक्ता आणि त्यांचे 2 मुलं आणि त्यांची आई असं त्यांचं कुटुंब होतं. त्यातल्या त्यात रवींद्र कुमार पंडित जवाहरलाल नेहरू कॉलेजचे प्रोफेसर होते, तर बायको संयुक्ता ही ज्योती विकास कॉलेजच्या प्रिन्सिपल होत्या. त्यांचा मुलगा तुषार हा बँगलोरच्या एका कंपनीमध्ये IT इंजिनियर होता. तर 18 फेब्रुवारी 2018ला तुषारचं लग्न श्रीमानसोबत होतं. त्यानंतर लग्नानंतर 5 दिवसांनी 23 फेब्रुवारी 2018ला शेखरची बहीण बाहेरच्या राज्यातून इकडे आली होती. ती पुन्हा लग्न झाल्यानंतर परराज्यात चालली होती, पण तिला एअरपोर्टला सोडण्यासाठी तिचे वडील रवींद्र कुमार चालले होते. संयुक्ता ही पण कॉलेजला आपल्या ड्युटीवर गेली होती. घरी फक्त तुषार आणि त्याची बायको रीमा आणि दादी म्हणजेच आजी हे 3 लोक होते. अचानक त्याच्या घरावर एक डिलिव्हरी बॉय येतो आणि तुषारच्या नावाने एक पार्सल घेऊन येतो. त्यानंतर तुषार ते पार्सल घेतो. ते पार्सल हिरव्या पाकिटमध्ये पॅक असतं. तेवढ्यात त्याची बायको रीमा तिथे येते आणि तुषारला म्हणते, रायपूरला तर माझं कुणी नाही आहे ओळखीचं, मग हे पार्सल मला कुणी पाठवलं असेल बरं. तुषार जेव्हा बॉक्सची रिबीन ओढतो तेवढ्यात तिथे मोठा धमाका होतो आणि सर्वजण तिथे जागेवर पडतात. रीमा, तुषार आणि आजी. मला आजूबाजूला वाचवण्यासाठी कुणीही नसतं. तुषार फक्त एकच बोलत असतो, मला वाचवा. पण त्या ठिकाणी कोणीही येत नाही. तर त्या ठिकाणी जी रीमा असते ती आपल्या सासूला फोन लावायचा प्रयत्न करते, पण फोन लावता लावता ती बेशुद्ध होते. आजूबाजूचे लोक गोळा होतात. लोकांना वाटतं की गॅस सिलेंडरचा बार झाला आहे. आजूबाजूची लोक आलेली आहे. यांनी ते लगेच ॲम्ब्युलन्सला कॉल करतात. ॲम्ब्युलन्स येते आणि सर्वांना त्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकतात. पण तुषार आणि त्याची आजीचं हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वीच मृत्यू होतो. त्याचबरोबर आजी जवळजवळ 90% जळालेले असतात, तुषार आणि आजी. तर रीमा ही 40% जळालेली होती. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होतात. पोलीस लगेच बॉम्ब स्क्वॉडला बोलवून घेतात. ते आल्यानंतर जेव्हा ते पाहणी करतात तेव्हा त्यांना समजतं की हा बार सिलेंडरचा नाही, हा बॉम्बचा बार आहे. पण त्यांना अजिबात कळत नव्हतं या घरात बॉम्ब कसा आला. त्यातल्या त्या दोघांचा मृत्यू झाला होता, पण रीमा ही जिवंत होती. पण पोलीस लगेच रीमाला काही विचारू शकत नाही. त्यामुळे 18 मार्चच्या आसपास रीमाची तब्येतीमध्ये चांगला सुधार होतो. मग पोलीस तिला विचारपूस करतात. रीमा पोलिसांना एवढ्यात सांगते की त्या दिवशी एक कुरिअरवाला आला होता. त्यानंतर पोलीस कुरिअरच्या ऑफिसला जातात. पण ज्या व्यक्तींना कुरिअर पाठवलं होतं ते पूर्णपणे फेक नाव होतं, RK सिन्हा. पण पोलिसांकडून मीडियाला सांगताना RK सिन्हा शर्मा असं नाव सांगण्यात येतं. त्यानंतर त्या कुरिअर ऑफिस पोलीस CCTV फुटेज त्या ठिकाणी कुरिअर ऑफिसचा चेक करतात. त्या ठिकाणी तिथे पण CCTV फुटेज नसतो. त्यानंतर पोलीस संयुक्ता आणि रवींद्र यांना विचारपूस करतात, तुमची कोणासोबत दुश्मनी आहे का? पण संयुक्ता आणि रवींद्र बोलतात नाही. पण अचानक संयुक्ता सांगते की माझी एका इंग्लिशच्या टीचरसोबत वाद झाले होते 5 महिन्यापूर्वी. पंजीलाल मेहरा हे प्रिन्सिपल होते. पण अचानक 5 महिन्यानंतर संयुक्ताला प्रिन्सिपल करण्यात आलं. मग पोलीस पुंजीलाल मेहरा यांना विचारपूस करतात. पण पोलिसांना तिकडून एवढं काही मिळत नाही. पण घटना होण्या अगोदर जेव्हा तुषार रीमासोबत फोनवर बोलायचा तेव्हाच अचानक तुषारला एक कॉल येतो आणि तुषारला धमकी दिली जाते. तर ही गोष्ट तुषारने रीमाला पण सांगितली होती, पण कधीही पुन्हा तसं कॉल आला नाही. त्यामुळे दोघांनीही ते विसरून गेले होते. पोलीस मग चौकशीला सुरुवात करतात. पोलिसांना चौकशीमध्ये असं समजतं की तो जो व्यक्ती होता तो रीमावर एकतर्फे प्रेम करत होता. त्या व्यक्तीला जेव्हा पोलीस विचारपूस करतात तेव्हा तो व्यक्ती बोलतो, धमकी मी दिली,
पण कोणाला मी नाही उडवू शकत, कारण मी असं बॉम्बचं वगैरे नाही प्लॅनिंग करू शकत. मग पोलीस त्याला सक्तीनं विचारतात, तर त्याचं उत्तर तेच होतं. त्यानंतर पोलीस लाईव्ह डिटेक्टिव्ह टेस्ट करतात, पण त्यातही तो तसंच बोलतो. त्यानंतर पोलीस त्याला सोडून देतात. पोलिसांना कोठून काहीच मिळत नव्हतं. पोलिसांवर दबाव येत होता. त्यानंतर ही केस क्राईम ब्रांचकडं देण्यात आली. क्राईम ब्रँच पोलीस त्या इलाक्यामध्ये जे CCTV फुटेज असतात, जवळजवळ 200 CCTV फुटेज पोलीस चेक करतात, पण त्यांच्या हाती काहीही लागत नाही. पण अचानक पोलिसांकडे एक लेटर येतं. त्या लेटरमध्ये लिहिलेलं असतं, पार्सल SK सिन्हाच्या नावाने पाठवलं होतं. RK शर्मा रायपूरमध्ये 2 नाही तर 3 लोक सामील होते. या स्फोटकाचं कारण तुषार याचा विश्वासघात आहे. लेटरमध्ये असं पण बोलण्यात आलं होतं की चुकीच्या माणसाला त्रास देऊ नका. पोलीस लगेच त्यातील एक प्रिंट CBIच्या हाती देऊन टाकतात. CBIवाले विचार करतात की लेटर ज्या व्यक्तींना पाठवले त्याच व्यक्तींना पार्सल पाठवलं असेल असा पोलिसांना अंदाज येतो, पण काही माहीत नसतं. त्यामुळं SK सिन्हाच्या ऐवजी पोलिसांकडून RK शर्मा असं नाव सांगण्यात आलं होतं. पण लोक RK शर्मालाच अपराधी समजत होते. त्यानंतर पोलीस ते लेटर तुषारच्या आईवडिलांना दाखवतात. दोघेही बोलतात की नाही, आम्हाला हे अक्षर ओळखत नाही आहे कोणाचं आहे ते. पण संयुक्ता देवी जेव्हा हे लेटर वाचते तेव्हा एका ठिकाणी तिची नजर येऊन थांबते. संयुक्ता देवीचे अंदाज पंजीलाल मेहरा यांच्यासारखंच अक्षर आहे असं त्यांचं संयुक्ता देवी यांचं मत असतं. ते पूर्णपणे ओळखतात. पंजीलाल मेहरा यांना पोलीस अटक करतात. पोलीस जेव्हा आपण जेलमध्ये सक्तीनं त्याला विचारपूस करतात तेव्हा पंजीलाल सांगतात की 2009ला ज्योती विकास कॉलेजचा प्रिन्सिपल मला बनवलं होतं. त्यावेळेस संयुक्ता ही त्या कॉलेजमध्ये नव्हती, पण 2014ला संयुक्ता देवी पंजीलालपेक्षा मोठ्या होत्या. त्यामुळं प्रिन्सिपल पद हे संयुक्ता देवीला मिळालं पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती. पण पंजीलाल प्रिन्सिपलची खुर्ची सोडायला तयार नव्हते. त्यामुळे पंजीलाल यांच्या मनामध्ये नफरत निर्माण झाली आणि पंजीलाल यांना प्रिन्सिपलची खुर्ची सोडून संयुक्ता देवी यांना देण्यात आली. प्रिन्सिपलच्या त्यानंतर पंजीलाल पोलिसांना सांगतात की मी संयुक्ता देवीच्या कुटुंबाला संपवण्याचा माझा प्लॅन होता. मी बाजारामधून कॉलेजच्या नावावर बॉम्ब बनवण्याचं सामान घेऊन आलो आणि एक बॉम्ब बनवला. त्यानंतर संयुक्ता देवीच्या घरी हा कसा पाठवायचा त्याचीच मी वाट बघत होतो. पण तेवढ्यात संयुक्ता देवीच्या मुलाचं तुषारचं लग्न जमतं. लग्नामध्ये मी सर्वांना डाऊट येऊ नये म्हणून येतो आणि त्यांना आशीर्वाद पण देतो. पण लग्न झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर तो बॉम्ब्स मी त्याच्या घरी पाठवण्याचा प्लॅन करतो. आधी तर एक रेल्वे स्टेशनवर माझी गाडी पार्क करतो. तिकीट न काढता दुसऱ्या शहरात जाऊन रिक्षाने एका कुरिअर ऑफिसमध्ये मी जातो आणि तिथं काही CCTV फुटेज वगैरे काहीच नसतात. त्यानंतर पोलिसांना पण धक्का बसतो. पोलीस ते सांगतात की मी पूर्णपणे ह्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मी संयुक्ता देवीच्या घरी बॉम्ब पाठवतो, पण तिथे 3च व्यक्ती असतात. मी पूर्ण कुटुंबाला संपवण्याचा प्लॅन केलेला असतो. हे ऐकल्यानंतर पोलिसांना पण धक्का बसतो. त्यानंतर पोलिसांकडे पण पंजीलाल यांच्याबद्दल भरपूर पुरावे निर्माण होतात. त्यामुळे या केसमध्ये ते केस दाखल करतात पंजीलालवर. त्याला कोर्टामध्ये हजर करतात. आता पंजीलाल जेलमध्ये आहे. कोर्टामध्ये अजूनही केस सुरू आहे. तर दुसरीकडं रीमाच्या तब्येतीमध्ये आता भरपूर बदल झालेला असतो आणि ती आपल्या सासू-सासऱ्यांसोबतच राहते. पण तिनं स्पष्ट सांगितलं आहे की मी तुषारशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीशी लग्न करणार नाही. तर मित्रहो, ही घटना तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.